गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी पुन्हा श्रीरंग चव्हाण आपलं सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो. समजा आपल्याला स्क्रीनवर आता जे काही वाक्य दिसत आहे आणि त्या वाक्यांचा मराठीत दिलेला अर्थ, अशा प्रकारची इंग्रजी वाक्य आपल्याला जर बोलता आली किंवा आपण जर बोललो तर आपल्याला किती आनंद होणार. आणि अशा प्रकारची वाक्य बोलल्यानंतर आपल्या मनामध्ये एक फिलिंग निर्माण होऊ शकते की मी अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो, अशा प्रकारची वाक्य वाचू शकतो. आणि या सर्व वाक्यांच्या माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थितीनुसार किंवा असणाऱ्या परिस्थितीनुसार मी कसं या वाक्यांचे समायोजन करू शकतो, उपयोजन करू शकतो, जेणेकरून मी इतरांना दाखवू शकतो की मला देखील सोपी सोपी आणि ॲडव्हान्स प्रकारची इंग्रजीतील वाक्य बोलता येतात. चला तर मग अशी कोणती वाक्य आहेत ते आपण बघूया. पहिलं वाक्य आहे टेल मी, मला सांग. आस्क हिम, त्याला विचारा. बट व्हाय, पण का. नो नीड, गरज नाही. डोंट आस्क, विचारू नकोस. आय कॅन, मी करू शकतो. फॉलो मी, माझ्या मागे ये. फॉर व्हॉट, कशासाठी. व्हेन ऑल, केव्हा केव्हा. वेअर ऑल, कुठे कुठे. देन व्हेन, नंतर मग कधी. ॲटलिस्ट, कमीत कमी. से समथिंग, काहीतरी बोल. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. अंटिल व्हेन, केव्हापर्यंत. फॉर हुम, कोणासाठी. लाईक व्हाईज, अशा प्रकारे. आय थिंक सो, मला असं वाटतं. गेटअप, उठ. चिल आउट, शांत रहा. कम बॅक, परत ये. होल्ड इट, हे पकड. पिकअप, उचल. व्हॉट्स रॉंग, काय झालं. डोंट पॅनिक, घाबरू नकोस. बघा, ही वाक्य जर आपण दररोज आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोललो तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल. दुसरी गोष्ट आपल्याला इंग्रजी वाचण्याचा कॉन्फिडन्स येईल. आणि तिसरा फायदा म्हणजे बिनधास्त अशा प्रकारची वाक्य आपण आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या वर्कशॉपमध्ये, आपल्या सेमिनारमध्ये, आपल्या ग्रुप डिस्कशनमध्ये बिनधास्त वापरू शकतो आणि बोलू शकतो. इकडची वाक्य वाचूया. होल्ड ऑन, थोडेसे थांब. कीप इट ओपन, उघडेच ठेव. ॲन्सर मी, मला उत्तर दे. शो मी, मला दाखव. से समथिंग, काहीतरी बोल. गो युअर सेल्फ, तूच जा. बी रेडी, तयार रहा. कम सून, लवकर ये. गो बॅक, परत जा. डोंट चॅटर, बडबड करू नकोस. कीप क्वाइट, शांत रहा. डोंट शाउट, ओरडू नकोस. डोंट वरी, काळजी करू नकोस. गेट लॉस्ट, निघ इथून. डोंट मूव्ह, हालचाल करू नकोस. बिहाव युअर सेल्फ, नीट वाग. सो फार, आतापर्यंत. ॲज लॉंग ॲज, जोपर्यंत. आफ्टर ऑल, काही झाले तरी. ऑन पर्पज, मुद्दाम. रिअली, खरंच. आस्क हर, तिला विचारा. शटअप, गप्प रहा. ऑफकोर्स, नक्कीच. इन्फॉर्म मी, मला कळव. तर ही सर्व वाक्य वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात आली असेल की अशा प्रकारचे शब्द किंवा अशा प्रकारचे वाक्य आपण बिनधास्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि व्यवहारामध्ये वापरत असतो आणि आपण आपल्या पद्धतीनुसार एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या वाक्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या इंग्रजीचा नियम पाठ करण्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारची वाक्य पाठ करण्याची गरज नाही.